नमस्कार यूट्यूब फॅमिली, देवांची ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही चाललोय खोपोलीला गगनगिरी महाराजांचा मठ बघण्यासाठी। तर आता मी बाईकवर आहोत, 4 जण चाललोय आणि देवांची एक पाच झोपले देवांची। तर आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात, बाईकवरच चाललोय। तर आता खोपोली गाठणार आहे आपल्याला, दाखवते मी तुम्हाला खोपोली। ही बघा, ही आहे 2 जण आमच्या सोबत, ही पण बाईकवरच। हे बघा, आता आम्ही खोपोली शहरात एंट्री केली आहे। खूप गर्दी दिसते पुढे, इथे कधी आलं तरी गर्दीच असं समजावं। हा बघा, इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, छान असा, मस्त छान वाटते बघायला। ही आहे खोपोली। हा बस स्टँड आहे खोपोलीचा। इथे आमच्या अलिबाग जाण्यासाठी पण बस आहेत, अलिबाग वरून पण आहे इथे येण्यासाठी बस। हे बघा, मणी आहे, मस्त छान मणी आहे त्यात। बघा, हा पुढे घाट आहे लोणावळ्याचा लागणारा। आता आम्ही इकडे आत चाललोय। इथनच ना, पुढून। हा बघा, इथून रस्ता आहे। असं वाटत नाही इकडे मठ असेल, पण शोधत द्यायला लागतो। आतमध्ये रस्ता पण छोटाच आहे। हे बघा, आता आलाय गगनगिरी महाराजांचा मठ। खूप मोठा आहे, भारी दिसतोय एकदम, गर्दी आहे खूप इथे। आता मी उतरते गाडीवरून। चला, तर आम्ही बाईकवरून उतरलो, आता चाललोय। इथे खूप गर्दी आहे बघा, बघू शकता तुम्ही, दुकानं पण आहे इथे खूप। मी एकदा आले तर इथे काहीच नव्हतं, कारण लॉकडाऊनच्या नंतर आलेलं ना, त्यामुळे काहीच नव्हतं इथे बघण्यासारखं वगैरे, सर्व खाली खाली जागा होती। तुम्हाला दाखवते मी मठ। हे बघा, एंट्री। हे बघा, आम्ही महाराजांच्या मठात आलोय, पण तिथे फोटो वगैरे काढून देत नाही, अलाउड नाही आहे फोटोसाठी। पण आम्ही इकडे गपचूप काढतो, जरा शूट वगैरे करतोय। हे बघा, ही नदी वाहते इथून, खूप आतून आहे आणि एकदम आमची रसायनाची पातळगंगा आहे ना, तिकडे जाते। तिथून पुढे पुढे जाते ते माहीत नाही मला, पण मी आता तुम्हाला दाखवते इथे सर्व। हे बघा, इथे मंकी वगैरे आहेत। हो, मी घाबरली, माकड आलेला। हे बघा, पूर्ण तिकडे जाते ही नदी, छान आहे एकदम। ते माकड वगैरे आहेत, हे मासे आहे आमचे, हे एक मासे आहे। बबली, बाबा बाबा कुठे आहेत? बाबा बाबा कुठे आहे? बाबा बाबा म्हणजे शांता मग झाले ह्या। काय 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 कुठे आली तू? हे बघा, नदी मस्त। आम्ही इकडे फिरतोय आता जरा।
हे बघा कसं मस्त आहे. हे बघ ह्या काकूनी देवांशीला थोडीशी नाही घेतलं लगेच बोलते बाला घे बोलते. लगेच दमल्या हो. हे बघा हे ते गार्डन आहे लहान मुलांसाठी. लहान मुलं काय मोठी माणसं पण बसतात इथे. ही आहे महाराजांची मूर्ती, छान अशी आहे. हे बघा आता आम्ही गार्डन मध्ये आलो इथे जरा फिरायला. तिथे शूटिंग करून देत नव्हते पण मी गपचूप केले थोडीशी, कारण कॅमेरे वगैरे लावलेले आहेत, बोर्ड पण आहेत. इथे सक्त मनाई फोटोसाठी असं आहे सगळीकडे लावलेले. आता आम्ही फिरतो इथे जरा. काकू दमल्यात तुम्ही? दमल्यात नाही? दमल्यात काय? या मग चला. आता आम्ही कुठे जायचं आहे आता? बबली, ए बबली, बबली छोट्या कुत्र्याला बघते. इकडे पण काहीतरी आहे. हे बघा इकडे काम चालू आहे सर्व, असंच आहे काहीतरी. हे बघा इकडे झाड आहेत सर्व आंब्याची वगैरे, छोटी आहेत, मोठी नाही झाली आहेत ती, आणि सर्व शोची झाडे आहेत. इकडे खूप लोक आलेत. आता जेव्हा आम्ही कधी 2 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा लॉकडाऊन होतं, त्यामुळे तेव्हा काय बघायला वगैरे भेटलं नाही. आज काय आलं नाही, इंटरेस्ट नव्हती, सर्व बंद होतं, त्यामुळे बघायला नाही काय भेटलं. हे बघा हे सर्व काम चालू आहे इकडे पाठी. काय बनते काय माहित. हेच महाराजांचं काहीतरी आहे. इथे पण बोर्ड आहे, मोबाईल वापरण्यास बंदी आहे. चला तर आता आम्ही पुढे. हे बघा इथे महाराजांचं आहे सर्व, देव आहेत ते सर्व. इकडे पण खूप लोक आहेत. बबली कंटाळलीस तू? सांता क्लॉज द्यायची. इकडे वाटतं कुंड आहे, तिथून पाणी येते, जी नदी वाहते ना तेच आहे. त्याचा बघायला चाललो आम्ही कुठे आहे ते. पुढे आहे जरा. ते चिकूंची वगैरे झाडं आहेत बघ किती, खूप आहेत. चिकू नाही आले, आत्ता आत्ता फुल यायला लागले त्यांना. हे बघा, हे बघा इकडे पण खूप मस्त जागा आहे. हा हा हेलिकॉप्टर उतरत असेल ते. मस्त तिकडे वर आहे काहीतरी, पण ते समजत नाही काय आहे. झेंडा लागलेला आहे. मंदिर आहे ना? हा मंदिर आहे, दिसत नाही, लांब आहे ना खूप. तिकडे कोण जाणार? रस्ता तर आहे ना, हीच रस्ता आहे ना, हीच रस्ता आहे. बघ किती मोठी यांची जागा आहे. महाराज हे बघ, चालू काय नको, चालू काय नको, एक वाटी चालू काय नको.
बबली ये 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 बसली काय होता गड उचलते नको नको बाबा ए कांदे बटाटे हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे आमच्या काकूना भारीच फोटोची ओढ आहे आमच्याकडे असं सांगायला लागतं देवांशीला फोटो बघायला फोटो काढतो मिली इकडे बघ इकडे इकडे असं करायला ना बबली सर्दी झाली का सर्दी झाली ए सर्दी झाली बबली सर्दी काय सर्दी शेंबूड आज बघत असा नीट नीट इकडे बघ कॅमेरा हे बाय इकडे कॅमेराकडे बघ सर्दी झाली शेंबूड झाला शंभूड आहे बघ बबली दाखव काढून हे बघ ए बबली आता आम्हाला भूक लागलाय नाश्ता देणार आहे कुणाल म्हात्रेकडून नाश्ता भेटणार आहे आम्ही कुंड बघायला गेलेलो पण आम्हाला भेटलाच नाही कुठून आहे तो आलो अर्ध्यातून परत कंटाळा आला हे बघा किती पाणी फास्ट वाहते हे मस्त इथे म्हणतात की महाराजांना ही समाधी भेटण्यासाठी ना महाराजांनी या पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या केली होती की त्यांना इथेच आपला मठ वगैरे काय ठेवायचं होतं म्हणजे ते बोलतात तेव्हा महाराजांचे पाय ना माशांनी पूर्ण खाल्ले होते असं सांगितलेलं आहे त्यामुळे ते माहिती नाही तर आपल्याला काय म्हणजे मला तर माहिती नव्हतं तर मी कशाला आले इकडे आली पण नव्हती कधी तर आता माहीत झालंय एकदम स्वच्छ पाणी नाही घाण वगैरे काहीच नाही इथे पूर्ण स्वच्छ पाणी हे बघा इथे औषधं आहेत सर्व दातांसाठी पोटासाठी सर्वासाठी आहे इथे चिक्क्या विकतात इथे खूप दुकान आहेत खाऊची वगैरे हा बघा किती मोठा आहे भारी वाटते हो इथे काय तर भेळ गाणे भेळ सर्व खाऊ भेळ घेतात भेळ भेळ कितीला भेळ 20 ह्याने सुरुवात केली आता भेळ खायला काय घेतलं रे पहिल्यांदा हा बघा भेळ घेतलंय ते रोडवरच खातोय कारण बसण्यासाठी वगैरे जागा नाहीये आणि खूप तिखट पण आहे टेस्ट पण चांगली आहे भेळची मस्त लागते कोणाला हा हे बघा काय सांगतात ते ऐका कुणाला बोला त्याला टेन्शन आला बायकोचा कसला आहे ते काय माहिती ना माहिती आणि यांच्या गर्लफ्रेंडचा फोन आला नाही अजून फोन करायला भेटणार आहे कारण सर्व आहात ना त्यामुळे पुढे पालखी आले वाटतं मी तुम्हाला दाखवते खूप लोक आहेत ते बिल भरणार आहे कुणाल म्हात्रे हा
बिल भरणार आहे. मी घाण ठेवायचं आहे. कोण घेणार आहे काय बघा. कोणाला घ्यायचं असं तर सांगा. बबली काय बबली मेरी क्रिसमस. आम्ही आता खातो इथे हॉटेलमध्ये थांबलोय. हे बघ आता ह्या उडवणार एवढे एक 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 सुरुवात झाली. वडापाव वडापाव. Few moments later. आता आम्ही घरी आलोय. आता जेवणासाठी चिकन आणलेलं आहे बघा. चिकन फ्राय आहे. यात आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आता मीठ टाकते. मीठ आपल्याला चवीनुसार जेवढं पाहिजे तेवढं. मी 1 चमचाने थोडं घेतलंय. तव्यात तेल गरम करत ठेवलंय. आता चिकन मध्ये आपली हळद पाहिजे तेवढी आणि आमचा घरगुती मसाला. तर हे सर्व मी फ्राय करायचं आहे त्यामुळं मिक्स करून घेते. असं ताटामध्येच मिक्स केलं ते पूर्ण असं मसाला वगैरे मिक्स होऊन येतो याच्यात. त्यामुळे तेल गरम झालंय तर लसूण टाकते. नुसतं लसूणवरच फ्राय करून घ्यायचं चिकन. लसूण जास्त करपवणार नाहीये कारण फ्राय वगैरे करपणार आहे. तो दिसणार पण नाही, कदाचित दिसेल थोडासा. ते चिकन टाकते मी. आता हे वाफ घेण्यासाठी ठेवीन मी. मस्त वाफेने होईल आणि मग पूर्ण शिजलं त्याचं झाकण काढायचं. मसाला वगैरे सगळ्याला मिक्स. आता हे मिक्स करून झालंय. आता मी याला झाकण ठेवते. आता हे वाफेवर होणार हळूहळू करून. हे बघा चिकनला पाणी सुटलंय. मी आता ढवळून बघते. झाकण ठेवून करणार आहे. मिक्स केले. पुन्हा मसाला वर राहतो ना गो. परत झाकण ठेवते. परत 5 मिनिटांनी बघणार आहे. हे 5 मिनिट झालेत. आता मी झाकण काढून बघते. आहा मस्त मस्त झालं. तेल सुटले. तेल कमी तेल टाकू जरी सुटले याला. हे चिकन शिजलंय पण मस्त. मी अगोदरच कोथिंबीर टाकते कारण ती वर असलेली ना जास्त आवडत नाही. करपलेली चांगली वाटते.
आणि आता हे स्लो गॅसवर तसंच ठेवणार आहे. जरा मिक्स करते कोथिंबीर. मला असे कच्चे कच्चे असं नाही आवडत. टाकायला आवडते पण खायला नाही आवडत. त्यामुळे आता हे असं जरा पसरवून ठेवते, म्हणजे सुकलं की छान वाटेल. आता मी असंच ठेवते हे स्लो गॅसवर थोडा वेळ. फ्रीज खोलायला चालली. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Soju. Happy birthday to you. इकडे इकडे बघ. नको राहू दे. इकडे बघ. ए टकलू इकडे बघ. अबे बघ, ती बोल असेल पप्पाचा काय जीव माझ्यावर नाही. आज माझा बर्थडे पण होता, सेलिब्रेशन पण झालं आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.